नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे हाऊ टू कॅल्क्युलेट मीन, मीडियन, मोड, लोअर क्वार्टाइल अँड अप्पर क्वार्टाइल फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डाटा विथ एक्झाम्पल. मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेणार आहे जे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डाटाचं आहे आणि त्याच्यामध्ये आपला मीन, मीडियन, मोड, लोअर क्वार्टाइल आणि अप्पर क्वार्टाइल कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट मी एक्झाम्पल घेईन. फाइंड मीन, मीडियन, मोड, लोअर क्वार्टाइल and upper quartile. From the following data, first value, then frequency. Value आहे 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and 16. फ्रिक्वेन्सी आहे 36, 40, 44, 60, 80, 68, 22, 18 and 14. To find mean, median, mode, lower quartile means Q1 and upper quartiles means Q3, we prepare following table. First x value x दिलाय, frequency f. Next column येणार f into x, fx, आणि नेक्स्ट कॉलम लेस दॅन cf, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. x च्या ठिकाणी 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and 16. फ्रिक्वेन्सी आहे 36, 40, 44, 60, 80, 68, 22, 18 and 14. फ्रिक्वेन्सीची टोटल n is equal to 382. fx करायचा आहे 8 into 36, 288, 9 into 40, 360, 10 into 44, 440, 11 into 60, 660, 12 into 80, 960, 13 into 68, 884, 14 into 22, 308, 15 into 18, 270, 16 into 14, 224. Total summation fx is equal to 4440. Then cf, first frequency 36 plus 40, 76 plus 44, 120 plus 60, 180 plus 80, 260 plus 68, 328 plus 22, 350 plus 18, 368 plus 14, 382. लास्ट cf n is equal to 382. टेबल ह्या ठिकाणी कंप्लीट केलेला. आता फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे मीन. फर्स्ट व्हॅल्यू मीन. मीन इज इक्वल टू एक्स बार. एक्स बारचा फॉर्म्युला आहे डिस्क्रीट मध्ये एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स अपॉन एन. समेशन एफ एक्स 4414 अपॉन एन इज इक्वल टू 382 is equal to 11.5549. या ठिकाणी मीन कॅल्क्युलेट केलेला आहे. नेक्स्ट सेकंड व्हॅल्यू फाइंड आउट करायचा आहे मीडियन.
मीडियन इज इक्वल टू फॉर्म्युला है वैल्यू ऑफ इंटू ब्रैकेट n+1 अपॉन 2 डी आइटम इज इक्वल टू वैल्यू n 382 प्लस 1 अपॉन 2 दी आइटम इज इक्वल टू 191.5 दी आइटम 383 upon 2 191 point. The CF just greater than the CF just greater than 191.5 each. CF कॉलम मध्ये बघावं लागेल 191.5 each 260 and corresponding value 12 is 260 and corresponding value is 12. Then median is equal to median is equal to 12. या ठिकाणी आपण मीडियनची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. थर्ड व्हॅल्यू फाइंड आउट करायचा आहे मोड. मोड इज इक्वल टू मॅक्झिमम फ्रीक्वेन्सी व्हॅल्यू. देन मोड इज इक्वल टू मॅक्झिमम फ्रीक्वेन्सी 80 आणि त्याची व्हॅल्यू आहे 12. मोड इज इक्वल टू 12 मॅक्झिमम फ्रीक्वेन्सी व्हॅल्यू. त्यानंतर फोर्थ व्हॅल्यू फाइंड आउट करायचा आहे लोअर क्वार्टाइल. लोअर क्वार्टाइल मीन्स Q1. फॉर्म्युला आहे Q1 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ n+1 अपॉन 4th आइटम is equal to value of 382 plus 1 upon 4th item is equal to 383 upon 4 is equal to 95.75 the item. The CF just greater than 95.75 is 120 and corresponding value 10 is 120 and corresponding value is 10. Then Q1 lower quartile is equal to 10. लोअर क्वार्टाइल फाइंड आउट केलेला. आणि लास्ट फिफ्थ व्हॅल्यू आहे अप्पर क्वार्टाइल. अप्पर क्वार्टाइल मीन्स Q3. फॉर्म्युला आहे Q3 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 3 टाइम्स ऑफ n+1 अपॉन 4th आइटम इज इक्वल टू 3 into n+1 upon 4th is equal to 95.75. The item is equal to 287.25. The item. The CF just greater than 287.25 is CF कॉलम मध्ये बघावं लागेल is 328 and corresponding value 30 is 328 and corresponding value is 30. Then Q3 is equal to 30. Complete.
म्हणजे त्या ठिकाणी डाटा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असताना आपण मीन कॅल्क्युलेट केलेला आहे, मीडियन कॅल्क्युलेट केलेला आहे, मोड कॅल्क्युलेट केलेला आहे, लोअर क्वार्टाईल आणि अप्पर क्वार्टाईल सुद्धा कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजे डाटा ज्यावेळी डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिला जातो त्यावेळी आपला व्हॅल्यू आणि फ्रिक्वेन्सी अवेलेबल असतात. ह्या ठिकाणी आपला फर्स्ट टेबल क्रिएट करावं लागेल, प्लस फर्स्ट व्हॅल्यू एक्स फ्रिक्वेन्सी एफ, त्यानंतरचा कॉलम एफ एक्स फ्रिक्वेन्सी इनटू व्हॅल्यू आणि लास्ट कॉलम आपला सीएफ लेस दॅन सीएफ मीडियन क्वार्टाईल फाइंड आउट करण्यासाठी. त्यानंतर एफ ची टोटल इज इक्वल टू एन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, एफ एक्स ची टोटल समेशन एफ एक्स. मग फर्स्ट आपण मीनचा फॉर्म्युला यूज करणार आहे. डिस्क्रीट मध्ये मीनचा फॉर्म्युला आहे एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स अपॉन एन इज इक्वल टू 11.5549. त्यानंतर मीडियन फाइंड आउट करतो. मीडियनचा फॉर्म्युला आहे डिस्क्रीट मध्ये व्हॅल्यू ऑफ n प्लस 1 अपॉन 2, n 382 प्लस 1 अपॉन 2 191.5. आता ही व्हॅल्यू आपला सीएफ कॉलम मध्ये बघावं लागेल. सीएफ कॉलम मध्ये ही व्हॅल्यू त्या ठिकाणी 260 मध्ये येत्या, त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू 12 आहे. त्यामुळे मीडियन इज इक्वल टू 12 असेल. त्यानंतर मोड इज इक्वल टू मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू, ज्या व्हॅल्यूची फ्रिक्वेन्सी जादा असते ती व्हॅल्यू मोड असणार आहे. इथं मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 80 आणि त्याची व्हॅल्यू आहे 12, त्यामुळे मोड इज इक्वल टू 12. त्यानंतर Q1 मीन्स लोअर क्वार्टाईल फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ n प्लस 1 अपॉन फोर्थ आयटम इज इक्वल टू 95.75. ही व्हॅल्यू सीएफ कॉलम मध्ये बघावं लागेल. 120 मध्ये त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू 10 आहे, त्यामुळे Q1 इज इक्वल टू 10. त्यानंतर अप्पर क्वार्टाईल Q3 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 3 टाइम्स ऑफ n प्लस 1 अपॉन फोर्थ आयटम 3 into 95.75 is equal to 287.25. ही व्हॅल्यू सीएफ कॉलम मध्ये बघावं लागेल. ही व्हॅल्यू 328 मध्ये त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू 13 आहे. Q1 is equal to 30. कम्प्लीट. थँक्यू.